नमस्कार, नीताज रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण म्हशीच्या दुधापासून घरच्या घरी एकदम घट्ट असं दही कसं बनवायचं ते पाहणार आहोत आणि तेही अगदी सेम डेअरीत भेटतं तसं। आणि जर का ही रेसिपी पूर्ण बघितल्यानंतर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा। मग चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करू। तर इथं ही कढई मी थोडीशी पाण्याने अशी वल्ली करून घेतलेली आहे। तर इथं अशी ही कढई वल्ली करून घेतली की बुडाशी आपलं हे दूध करपत नाही किंवा लागत नाही। तर इथं मी हे 1.5 लिटरचं दुधाचं पाकीट घेतलेलं आहे आणि ही दूध म्हशीचं आहे आणि तुम्हाला जर का गाईचं वापरायचं असेल तरी वापरू शकता। तर आता आपल्याला ह्या चमच्याने हे दूध असं ढवळत राहायचं आहे हळूहळू। उकळी येऊस तोपर्यंत हा गॅस थोडासा फास्ट करायचा आहे आणि कढई सुद्धा थोडीशी जाडबुडाची वापरायची म्हणजे दूध आपलं खाली करपत नाही। तर आता उकळी येऊस तोपर्यंत आपल्याला जरा गॅस फास्टच ठेवायचा आहे। तर आता इथं दुधाला उकळी आली की गॅस थोडासा मीडियम करून घ्यायचा। दुधाला उकळी आली की साई यायला सुरुवात होते। तर आपल्याला या दुधामध्ये साई अजिबात येऊ द्यायची नाही, त्यामुळे असं कढईने खरडून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। ह्या दुधाला साई येऊ नये म्हणून ह्याला या चमच्याच्या साहाय्याने सदैव असं एकसारखं ढवळत राहायचं। तर ह्या दुधाला उकळी आल्यानंतर फक्त 2 मिनिटासाठी आपल्याला उकळून घ्यायचं आहे। तर आता इथं 2 मिनिट झाल्यानंतर मी गॅस बंद करून घेतला। तर या ताटामध्ये मी थोडंसं थंड पाणी घेतलेलं आहे। तर याच ताटामध्ये आता मी ही दुधाची कढई थंड होण्यासाठी ठेवून देत आहे। तर मी इथं आता दही लावण्यासाठी मोठं असं स्टीलचं पातेलं पसरट असं घेतलेलं आहे आणि ह्या पोह्याचा जो पोहे खायचा चमचा असतो त्या चमच्याने एक असा चमचा भरून विरजण घेतलेला आहे म्हणजे दही। तर त्यातला अर्धा चमचा मी ह्या पातेल्याला थोडासा दही चोळून घेत आहे। तर हे दही असं पातेल्याच्या साईडून सगळं पूर्ण असं चोळून घ्यायचं म्हणजे आपलं दही एकदम घट्टसर लागतं। तर आता हे दूध थंड झालेलं आहे आणि हे दूध घेताना एकदम फुल क्रीम दूध घ्यायचं आहे। तर आपल्याला हे दूध जास्त गरमही नाही घ्यायचं किंवा थंडही नाही घ्यायचं, असं थोडंसं एक बोट बुडून बघायचं। हे दूध असं कोमट असं आपल्या बोटाला लागलं का हे याच्यामध्ये ह्या पातेल्यामध्ये ओतून घ्यायचं। तर पातेल्यात व त्याच्या अगोदर दूध थोडंसं मी हे जे इरजण अर्धा चमचा ठेवलं होतं त्याच्यामध्ये हे थोडंसं असं अर्धी पळी दूध टाकून घेत आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। तर आता आपण हे दूध या पातेल्यामध्ये ॲड करू। तुमच्याकडे डब्बा असेल तर तुम्ही डब्यामध्ये सुद्धा हे दही लावू शकता। तर इथं मी या इरजणामध्ये अर्धी पळी अशी मिक्स केलं होतं दूध, ते सुद्धा आता याच्यामध्ये ॲड करू। याच्यामध्ये ॲड करून असं फक्त 1 ते 2 वेळा असं फिरवून घ्यायचं आहे। तर हा पोह्याचा चमचा जो आहे विरजणाने 1 जरी भरून घेतला तर 1.5 लिटर दुधासाठी हे विरजण आपल्याला पुरेसं होतं। तर हे विरजण मी संध्याकाळचं लावत आहे। तर आता या दुधावरती ही प्लेट मी ठेवून देत आहे। जर का तुम्ही हे दही थंडीच्या दिवसात लावत आहे तर असं गॅसच्या शेगडीच्या साईडला उबारा असतो त्याच्या साईडला असं ठेवून द्यायचं आहे। जर का तुम्ही हे दही गरमीच्या दिवसात लावत आहे तर गॅस जवळ ठेवायची गरज नाही, असंच दुसरीकडे कुठेही ठेवून द्या। तर हे दही मी गरमीच्या दिवसात लावलेलं आहे त्यामुळे मी थोडंसं या मटक्याच्या शेजारी ठेवून दिलेलं आहे। तर आता आपण हे दही सकाळ उघडून पाहू। तर आता सकाळ झालेले आहे। या पातेल्यामध्ये आपण रात्री दही लावलं होतं, तर ही प्लेट उघडून पाहूया आपलं दही कसं बनलं आहे। तर हे पहा, अगदी मस्तच घट्टसर बनलं आहे, तुम्ही बघू शकता। याच्यात पाण्याचा थोडासा कुठंही एक थेंबही दिसत नाही, हे पहा। तर आता ह्या दह्याला मी तुम्हाला कट करून दाखवते।
कट जरी केलं तर हे पहा, एकदम आपण जशा चिकाच्या वड्या पाडतो तसं एकदम घट्ट असं याच्या वड्यासुद्धा एकदम छानशा पडत आहेत. हे पहा, हे पहा. तर आता यातलं एक वडी तुम्हाला मी दह्याची काढून दाखवत आहे. हे पहा, एकदम किती घट्टसर असं आपलं दही बनवून मस्त तयार आहे. हे पहा, इथं तुम्हाला कुठंही मी दाखवते, कुठंही खाली इथं पाणी दिसत नाही. अक्षरशः जिथून वडी काढली आहे तिथंसुद्धा पाण्याचा एकही थेंब दिसत नाही. तर हे दही आपलं एकदम घट्टसर बनून तयार झालं आहे. तर ह्या दह्यापासून तुम्ही श्रीखंड बनवू शकता किंवा आम्रखंड बनवू शकता किंवा लस्सी बनवू शकता किंवा कढी, कोणताही पदार्थ बनवू शकता. तर ही दही लावण्याची एकदम अशी साधी सोपी पद्धत आहे. तर आता हे दही तुम्हाला मी एका प्लेटमध्ये सुद्धा काढून दाखवते. हे पहा, हे दुसरा पण चमचा मी टाकून दाखवते. तर प्लेटमध्ये ठेवले तरीसुद्धा असं कुठंही आपल्याला ह्या दह्यावरती असं पाणी दिसत नाही. तर हे पहा, तर या पद्धतीने दही बनवायची ही रेसिपी एकदम साधी सोपी आहे आणि एकदम कमी वेळात बनवून तयार होते. आणि खरं तर हे दही मी श्रीखंड बनवण्यासाठी तयार केलेलं आहे. ते कसं करायचं श्रीखंड ते मी नंतरच्या रेसिपीमध्ये तुम्हाला सांगेनच.